या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। आमच्यामध्ये कुठलाही ताणतणाव नाही किंवा कुठलीही ओढाताण नसल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे। जागा वाटा संदर्भातलं धोरण हे आमचे केंद्रीय समिती तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील असे त्यांनी स्पष्ट केलं आहे। एखाद्या शेमड्या मुलाला जरी विचारलं तरी तो सांगेल तडीपार कोण झाला आहे, तुमचे खाते उघडायची राज्यामध्ये मारामार आहे, कोण कोणाला तडीपार करेल, कोणी कोणाला तडीपार केलं हे संपूर्ण देशभर आहे। त्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका। उद्धव ठाकरे तुमचं खातं कसं उघडेल त्याची तुम्ही काळजी करा असे ते म्हणाले आहेत। शिवसेना ठाकरे गटाची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं देखील गिरीश महाजन म्हणतायत। स्वतःच्या भावाला हे या सोडत नाहीत, ते बाकीच्या लोकांना काय सोडतील असं सुप्रिया सुळेंवरती देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात नेमकं गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री यांनी काय माहिती दिली आहे त्या बाबतीतला हा व्हिडिओ। उद्धव ठाकरेंचा तुमचा जर विश्वास बसतो का? एखाद्या शंभऱ्या मुलाला जरी विचारलं 5-7 वर्षाचा तरी त्याचा विश्वास या गोष्टीवर आहे का? तडीपार कोण झालं राज्यातून? कोणाची परिस्थिती किती गंभीर झालेली आहे? तुमची परिस्थिती आता तुमची खातं उघडायची मारामार आहे। मी पुन्हा सांगतो आपल्याला, त्यांची खातं उघडायची मारामार आहे राज्यामध्ये। त्यामुळे त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावा। आता कोण कोणाला तडीपार करतं, कोणी कोणाला तडीपार केलेला आहे हे सगळं महाराष्ट्र बघतोय, देश बघतो आहे। त्यामुळे आमची काळजी करू नका भाजपची। आपण आपलं खातं कसं उघडेल उद्धवजी त्यासाठी चिंता करा। रामराज्य येण्यासाठी रामनामाचा जप केला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय का उद्धव ठाकरे? मला वाटतं की आता बिचारे ते इतके फ्रस्ट्रेट झालेले आहेत की ते वाटेल तसे बोलत आहेत। दोघेही असतील, उद्धवजी असतील, संजय राऊत असतील, त्यांच्या जिभेला कुठे हाड राहिलेला नाही आहे। ते अतिशय एका वेगळ्या मनस्थितीमध्ये आता गेलेले आहेत। काय लोकांचा राहिलेला नाही, जनाधार राहिलेला नाही, कार्यकर्ते मागे राहिलेले नाहीत, नेते कोणी आता पक्षामध्ये राहिले नाहीत। त्यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय केविलवाणी झालेली आहे। आणि म्हणून सकाळी काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, कुठे रामाचं नाव घेत आहेत, कुठे कोणाला काही म्हणतायत, पंतप्रधानांबद्दल काही बोलत आहेत, अमितभाईंबद्दल काही बोलत आहेत, देवेंद्रजीबद्दल तर रोज माळा जपतायत। मला वाटतं लोक त्यांना कुठेही ऐकून घेत नाही, कुठेही महत्त्व कोणी त्यांना देत नाही आहे। म्हणून मी त्यांना सांगतो की त्यांनी फक्त खातं उघडण्यासाठी प्रयत्न करावे। आता मला सांगा, त्यांच्याकडे असलं की चांगले, इकडे आले की वाईट, म्हणजे स्वतःच्या भावाला ते सोडत नाही तर बाकी लोकांना काय सोडतील? स्वतः अजितदादाबद्दल ते अशाच बोलत आहेत। त्यामुळे मी सांगतो की त्या फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेले आहेत। त्यांची मानसिक स्थिती त्यांची म्हणजे बिचारे ते इतके परेशान झालेले आहेत की मी तुम्हाला सांगू शकत नाही। कारण त्यांच्याकडे आता काही राहिलेलंच नाही आहे, काहीच राहिलेलं नाही। आणि म्हणून मला असं मी पुन्हा सांगतो की त्यांनी खातं उघडण्यासाठी फक्त मारामार करावी। तुमच्या पक्षाचं खातं कसं उघडेल, मग पवारसाहेबांचा गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेनेचा उभाटा असेल, यांनी तेवढाच प्रयत्न करावा। अजून तर काही नाही। आता या पुढे जाऊन अजून ते काय बोलतील म्हणजे आपल्याला ऐकवणार नाही असं त्या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट राहील। ते बोलतील, उद्विग्न अवस्थेमध्ये ते या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्यांना तसं बोलावं लागेल। जे सरकार आहे हे गोळीबार सरकार आहे असं म्हटलं। आता काय करतील बिचारे? त्यांची अवस्था किती वाईट आहे, म्हणजे इतके केविलवाणी अवस्था तर पहिल्यांदा त्यांची झालेली आहे। त्यामुळे आता त्यांना फक्त आमच्या शुभेच्छाच आहेत। तुम्ही आता लढा आणि निवडून देऊन दाखवा सगळ्यांना। त्यांचं नाव होर्डिंगवरती चुकवलेलं आहे। काय चुकलं मला ते काय झालं? ठीक आहे, कानाबिलांटी काही चुकले असेल ते दुरुस्त होईल, असं काही तो काही फार मोठा चर्चेचा विषय होऊ शकत नाही। मला आता कोणीतरी सांगितलं शाह का शहा असं म्हणून त्याच्यात थोडंसं मतांतर आहेत। पण मला वाटतं त्याने काही अमितभाईंच्या नावामध्ये थोडा जरी कानाबिलांटी वेगळी झाली असेल तर त्यामुळे काही फार फरक पडतो मला असं वाटत नाही। चुकलं असेल तर आम्ही निश्चित ते दुरुस्त करून घेऊ। तो हर्षवर्धन पाटलांचा प्रश्न सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।